तसे बी 4-5 वर्ष झाले मी जाऊन असतं नाही राहिली राखी बांधायले. दरवर्षी मी पार्सलच पाठवतो पोस्टानं. हा, गजा म्हणते बरं मला नेहमी की येत जाय राहत जाय, पण मलाच काही जाणं होत नाही. मीच मग पोस्टानं राख्या पाठवून देत असतो. पण या वर्षी मला असं वाटते जावं जरासं, आहे की नाही. तसा आजचा आहे समजा रविवार. हा, तसंही म्हणा सध्या तर आता 8च वाजले. जर समजा मला तत्काळ तिकीट जर भेटलं समजा रेल्वेचं, हा, तर 10 वाजता भेटते ते समजा, आहे की नाही. आता 8च वाजले सध्या. समजा तत्काळ तिकीट भेटलं मला रेल्वेचं, तर मग मी संध्याकाळच्या 5च्या गाडीनं जाऊ शकतो. आता जास्त किती दूर लागते आपल्याला, नागपूरला जावं लागते, आहे की नाही. माझ्या मस्त सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार एवढे दिवस राहिनं होते. 9 तारखेला रक्षाबंधन झालं का की समजा रविवारी मग वापस. आणि तिकीट काढायचं बी टेन्शन नाही, ऑनलाईन तिकीट निघून जाते. तर आता तत्काळ तिकीट भेटून जाईल, आहे की नाही. तशीच करतो मग, आता ऑनलाईन तिकीट काढून घेतो. मला वाटते की रिझर्वेशन एसीचंच करावं, आहे का नाही. कारण की ते याचं केलं समजा आपण जनरलचं की मग ते काही लय गर्दी असते बा त्याच्यात, मग काही जमत नाही. तसे लेकरं आहेत संग, तर मला असं वाटते की एसीचंच करावं. वाटल्यास 3 टायरच्या एसीचं करावं, आहे की नाही. आता इथून समजा अमरावतीवरून नागपूर आहेच किती समजा 200 किलोमीटर, आहे की नाही. 200 बी नाही, जास्त कमीच येते. तर मग तरी मला असं वाटते की एसीचंच करून टाकावं, आहे की नाही. लेकरं बिकरं संघ आहेत तर एसीच पाहिजे. कसा एसीत कोणी ते पोलीसवाले चढू देत नाही बाकीच्या लोकांना. नाही तर जनरलच्या डब्यात बापा 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 किती गयाठा असते व माय. तर ती निरा कसे राहतात ते लोक, कुठे झोपतात. अरे बाई, ते पायने बांधतात बा, पायने झोपतात ते, सांगा. आणि सिटीच्या खाली, आता सिटीच्या खाली बी असतात ते लोक, सांग. माय बाई काय मागचं तर बापा लय डेंजर अनुभव होता. माझ्या पुण्याहून आली तर काय मी अमरावतीले, आणि बापा ते लोक सिटीच्या खाली दिसू राहिले. मला पाय ठेवायला जागा नाही. म्हटलं माझ्या बाप पायाले काय वय लागू राहिलं बापा. पाहिलं तर त्या अंदर माणूस बसेल खाली. लय डेंजरच लोक आहे बा ते जनरल. जाऊ दे, लेकर आहे तर मग मी एसीच तिकीट काढून घेतो. तशी आईबाबाची भेट झालीच नाही, आहे की नाही. 4-5 महिने झाले ते काही आलेच नाही. आता वावराचे कामं लागले की नाही, पावसाळा लागला तर चल मग त्याची भेट बी होते, वहिनीची बी भेट होते आणि दादाची बी भेट होऊन जाते. मग दादाला फोन लावून पाहतो. मग आता आज रविवार असेल तर सुट्टी असेल, त्याला घरीच असेल तो. या फोनचंही माहिती डेंजर काम आहे ना. हा ना, ते स्पीकरवर करूनच बोलला की असं काहीतरी माईक खराब झाला. कोणाचा फोन होय रे? हा, एवढा वेळचा वाजू राहिला. पाय हे बैरे झाले घरातले सारे, कोणीच फोन नाही उचलू राहिला. आणि हे लेकरं बी एवढे बदमाश आहेत ना, त्या सोफ्यावर फोन ठेवून दिला आणि पाय फोन तसाच वाजवला, पण कोणी येत नाही. मलाच उचला लागेल कोण आहे तर. कोणाचा आला का फोन? प्रीतीचा दिसू राहिला गड्या मला फोन. हो, रक्षाबंधनासाठी आला शिलीचा प्रीतीचा आला. केल्या असतील राख्या पोस्ट. स्वतःचा काही येत नाही गड्या, काही टाइमच नाही बापा इले आले. राख्या पोस्ट केला असेल ना पोस्टानं. माता सांगू राहिली शील काय म्हणते पाहतो ना. हा, हॅलो. हा बोल ना प्रीती. म्हणलं काय चाललं दादा? प्रीती बोल राहिली मी. झालं का चहा पाणी? हो बाई, झालं चहा पाणी झालं. बाहेर बसलो होतो. शेवग्याच्या शेंगा आला की नाही झाडाले आपल्या, शेंगा तोडून आणून राहिलो. त्या वहिनीला भाजी करायची आहे म्हणते, तर ते म्हणे शेंगा तोडून राहिलो. हा काय, आज सुट्टी असेल मग? हो, आज सुट्टी आहे. आज रविवार आहे ना, आज घरी जाऊ. मग काय रिकामे कामं करा म्हणून म्हटलं ते शेंगा तोडा झाडाच्या, नाही तर लोक नेतात तोडू. जात जाय एखाद्या दिवशी घुमा फिराले बाहेर कुठे. हा, माझ्या वहिनीला घेऊन जात जाय. हा, माझ्या भाषेला घेऊन जात जाय. आई बाबाला घेऊन जात जाय. जरासं येत जाय फिरून कुठे ना कुठे. काय चव माय, कुठे जाणं होते, काही कुठे जाणं होत नाही. आता हे पायवर 7-8 दिवस तर ऑफिसच असते. हा, एक दिवस सुट्टी भेटते रविवारची, मग त्यात जरासा आराम करावं. हा, ड्युटी तर करावंच लागते की नाही आपल्याला. हो बाबा, ड्युटी तर करावंच लागेल ना बाबा आपल्याला. हा, ड्युटी करावंच लागेल. तुझ्या झाला का बाई चहा पाणी? हो, चहा पाणी झालं माया. आता नाश्ता बिस्टा राहिला अजून आमचा. नाश्ता काही केला नाही मी ना. आता मी म्हटलं स्वयंपाकच करून घ्या. मी सकाळी स्वयंपाक करून घेत असतो. नाश्ता बिस्टाच्या काही नादी लागत नाही मी. हो का, लेकरासाठी करत जाय. सकाळून काहीतरी पाहिजे जरासं खायले. हा, जरासं लेकराला भुका लागतात की नाही, जरासा नाश्ता करत जाय. लेकर काय करू राहिले, कुठे गेले, आहेत का नाही घरी? लेकरं कुठे घरी राहतात का रे दादा? गेले सकाळूनच खेळायला इकडे तिकडे. घरासमोर ग्राउंड आहे की नाही, मग खेळतात तर तिथे. हो का, चांगला आहे. तब्येता ठीक आहे? हा, भाऊजीची तब्येत बरी आहे? चांगला आहे? सासू सासरे बरे आहेत का सगळे? हो, तब्येत आमच्या सगळ्या चांगल्या आहेत. तुमच्या तब्येता कशा आहेत? हा, आई बाबाची तब्येत, वहिनीची, माय भाषे काय म्हणतात, कुठे आहेत? इकडे सगळं चांगलं आहे. इकडची काही काळजी करू नको. आई बाबाही चांगले आहे. जरा सर्दी झाली होती फक्त बाबाले, तर नेला दवाखान्यात होती. तर मग बसले. आता ते व्हायरल चालूच आहे. आता या पावसामुळे होतच राहते मागं पुढे. बरं काळजी घेत जा बाबा. आता कसं आहे, म्हातारपण आहे तर व्हायरल बिरल होतेच. हे आता काळजी घेत जा पण जराशी. हो, काळजी बिळजी घेतो मी. आता कसं पाऊस आहे की नाही, तर मग इकडे तिकडे फिरलं की जरासं व्हायरल होतेच ते मागं पुढे. बाकी काय म्हणतं मग? ये ना मग रक्षाबंधनले. येतं का नाही या वर्षी बी? आता 5 वर्ष झाले बापा. निरा तू पोस्टानच पाठवतो निरा राख्या. हा, मस्त 40 रुपयात तिकडे पोस्टानं येऊन जातात. मस्त कंजूसपणा करू राहिली व तू. हा, नाही रे दादा, असं काही नाही आहे. इकडे कामच तर यातलं का. हा, मग यायला नाही भेटत. मग तर एक मन होऊ राहिलं मला यायचं. माझा विचार चालू आहे तसा की या वर्षी. आता 5-6 वर्ष झाले नाही हेच पाठवू राहिले की नाही पोस्टानं, तर मग माझ्या मन होऊ राहिलं की बा या वर्षी.
आता पाय तुले तर मी म्हणून राहिलो मागच्या हप्त्यात बी तुला फोन लावता तर मी तुला म्हणून राहिलो की नाही ये प्रीती राखी बांधायला ये रक्षाबंधनले तशी तर काही येणं होत नाही घरातून बाहेर काही निघणं होत नाही भाऊजीची ड्युटी असते तर मग तुला स्वयंपाकाचा बी त्याला प्रॉब्लेम येते येऊन जा मग सगळेजण आता रक्षाबंधनले तसं आपण कामानिमित्त इकडे तिकडे जातो तसं काही येणं होत नाही ना मग आता पुढच्या महिन्यात अजून गणपती आहेत पुढच्या कायले बाप्पा आता याच महिन्यात मला वाटते आहे की नाही 27 तारखेला गणपती बी बसतात मला वाटते या महिना ऑगस्ट चालू आहे की नाही पाय माय लक्षात बी राहत नाही कोणता महिना चालू आहे आता हो दादा ऑगस्ट चालू आहे ना विसरला का ड्युटीच्या नादात होते म्हणा कधी कधी लक्षात नाही राहत याच महिन्यात गणपती आहेत 27 तारखेला बसतात शेवटी आहे मला वाटते शेवटच्या हप्त्यात आहे हो तेच म्हणून राहिलो मी ये जरा सगळ्याला घेऊन ये भाऊजीला घेऊन ये लेकराला घेऊन ये सगळ्याला घेऊन ये तसं काही तू रक्षाबंधनाशिवाय येत नाही मग दिवाळीला येशील तेव्हा येशील ये मग तू हो पाहतो दादा मन आहे मायाचं पाहतो मी पाहतो बितो काही नाही बरं ये बरं तू यावर्षी मस्त तू निरा 5 वर्ष झाले निरा ते पोस्टानंच राख्या पाठवायला निरा एवढी काय बरं तू कामात व्यस्त झाली ये बरं तू यावर्षी येस तू आता तुला तिकीट बिकिटाचं काय असेल तर मी तुला रेल्वेचं तिकीट काढून देतो ते तिकीटाचंच म्हणून राहील तुम्ही की मग त्याला भेटते की नाही भेटत म्हटलं आता आज तर 8-8:30 वाजून राहिले की नाही म्हटलं तत्काळ तिकीट भेटेल म्हटलं आता हे की ते गाडी जाते की नाही नागपूर पुणे नागपूर असं काहीतरी आहे गाडी म्हणते तर मला काय दुपारी आहे का संध्याकाळून आहे काय मला माहित नाही त्याचं यायला विचारतो मी हे जरा चौकात गेले तिकडे हे आले तिकडून की मग मी विचारतो त्याला आणि मला 10 वाजता काय लागते ते तिकीट रिझर्वेशनच काढून देतो आणि पाहतो मग काय होते काय नाही तर पाहतो बितो काही नाही बरं यावर्षी तुला यास लागते आई बी म्हणे की प्रीतीला यावर्षी बोलावूनच घेजो वाटल्यास तर मी तुला तिकीट काढून देतो रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देतो आता काय तत्काळचं पाहिजे की तुला काढून देतो मी तत्काळचं तिकीट जायचं बी समजा तुला इकडचं आणि कोण जायचं बी तिकीट तुला काढून देतो सगळ्याची तिकीट काढून देतो माझ्या पैशानं काढतो बाबा जाऊ दे तुझ्या पैशाने नको काढू मीच काढून देतो तुला नाही रे दादा तिकीट बिकीट नको काढून देऊ पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहेत माझ्यावर पैसे त्याने दिले मला मागच्या महिन्यात 10,000 रुपये दिले होते त्यातलेच काही पैसे मी जपून ठेवले तर तिकीट बिकीट मीच काढतो फक्त प्रश्न हा आहे की मला तिकीट भेटलं पाहिजे तत्काळमध्ये आता आणि कसं आहे माहिती आहे काय ते जनरलचं मला जमणार नाही ना हे की नाही लेकरं आहेत संग कपड्याची बॅग आहेत 2 अजून भाऊजी येतील तर आता काय माहित नाही मला त्याला विचारतो मी ते येतात का नाही येत पण हे लेकरं बॅगा सांभाळायला भारी जाते त्या जनरलमध्ये तुला माहित नाही का ते किती लोक कसे येतात त्या जनरलमध्ये मग मला रिझर्वेशनच करायला लागेल एसीचं नाही तर कसं आहे जरासा दूरचा सफर आहे की नाही म्हणलं तरी 2-2.5-3 तास लागतातच मला नागपुरात यायले तर म्हणून पाहतो मी काय आहे तर रेल्वेचं कसं आहे रेल्वेचं तिकीट भेटते नाही भेटत मला तत्काळमध्ये पाहा लागते मला बरं पाय तू पाय काय आहे तर पण ये बरं यावर्षी तुला यास लागते पाय ते काय आहे तर पण मला फोन लावून सांगजो 11 वाजता फोन लावेल मी तुला ते पाय तुझ्या रिझर्वेशनचं काय सांग मग मला हो दादा पाहतो सांगतो मी तुला फोन करून ठेवतो मग आता बरं ठेव चल बाई तिकीट पाहून घेतो मी काय आहे तर अजून तर समजा आता किती वाजले 9 वाजून 59 मिनिटं झाले आता 1 मिनिटानं होईल आहे की नाही चालू 10 वाजले की हो चल पाहून घेतो मी पटकन आता सगळे तर वेटिंगवर दाखवून राहिले बाप्पा आता 10 वाजले 10 वाजले आता सगळे वेटिंगवर दाखवून राहिले कुठे 9 कुठे 8 अरे बापरे हे भेटली का रेल्वे मला भेटली आहे का ना कोणती आहे ही नागपूर पुणे आहे का नाही वाटते तिकडे जाणार आहे वाटते पुण्याला नाही आपल्याला तिकडे नाही पाहिजे ना मागं पाहिजे इकडे अच्छा म्हणजे अमरावती नागपूर आहे ना हे भेटली मला आता एक हे चल घेतो तिकीट काढून पटकन किती पाहिजे आपल्याला मी काय करतो यायचं काही तिकीट काढत नाही कारण की आता हे गेले बाहेर काही येतात काही नाही हे की नाही मी माझ्या लेकराचं तिकीट काढून देतो आम्ही जाऊन येतो यायला काही नेत नाही तर मग कसं मग मला राहून देतील तर ती चालणं मग घरी चालणं कारण की यायची ड्युटी आहे उद्यापासून मग मी एक काम करतो यायला आता घरीच ठेवतो आम्हीच जातो चला निघालं तिकीट चांगलं झालं भेटले बा आता 2 भेटले आहे की नाही एका सीटवर दोघायला बसून देतो एका सीटवर मी बसतो चला चांगलं झालं सरकारनं हे चांगलं केलं बाबा लवकर आता तत्काळ तिकीट भेटते आहे की नाही तर ते पहिले एजंट दिला ते सगळ्या सीटा हडपूनच गेलो तिने तिकीट भेटेच नाही बरं झालं तिकीट भेटलं चल मग बॅग बिग भरून ठेवतो ना आता हे की तिकीटचं काम तर झालं आता बॅग बिग भरून ठेवतो लेकराचे कपडे तर असे वाळू घातलेले आहे कडक ऊन पडलं इकडे कपडे तर वाहिले असेल लेकराचे तर बॅगा बिगा भरून ठेवतो लेकराचे 2 जोडी कपडे घेतो नाही 2 जोडी कपडे घेतो समजा बाकीचे मग आईच्या घरी कपडे आहेतच माझ्या साड्या वहिनीच्या साड्या आहेतच मला घालायला तिकडे आणि ड्रेस माझ्या आता लग्नाच्या आधीचे पडेल आहेत है की नाही बस झाली एवढी बॅग आहे की नाही लेकराचे कपडे नाही काही कपडे बाकी आहेत मग तिकडे घालाले आईच्या साड्या आहेत नाही तर वहिनीच्या साड्या आहेत बस झाली एवढी बॅग कारण की मग कसं एकच बॅग न्यायला पुरते मला एवढ्या बॅगा आणि लेकरं घेऊन मला काही जमणार नाही मग ते बस झाली मग आहे की नाही आई काय करून राहिली व काही नाही रे सामान पॅक करू राहिली बॅगेत कपडे टाकले तुझे टाकले आणि माझे टाकले जराशे मामाच्या घरी जायचं ना चलतं ना मामाच्या घरी मामाचा फोन आलता ये म्हणे नागपूरले यावेळेस की आपण पोस्टन राखी पाठवून नाही राहिलो आपणच जाऊ मग राखी बांधायला आहे की रक्षाबंधन आता शनिवारी तिथं अरे वा आई मी बी येतो मग तुझ्या संग माय बी कपडे टाकले का तुला बॅगीत हो तुझे बी टाकले माय बी टाकले मज्जा येईल आता मामाच्या पोरासंग खेळायला मज्जा येईल मले मी बी येतो मग कधी जा लागते आपल्याला आजच चलतं का उद्या हो आजच जाऊ म्हणजे कसं मग 6-7 दिवस राहिलं होते आपलं तिकडे मग है की नाही मग आज 4 वाजताची रेल्वे तर तू जाय बरं आंघोळ बिंगोळ करू नये किती हातपाय कळकले पाय बरं सारे ते धुळ्यात खेळू जाय चांगले साबणानं डेटॉल साबणानं चकचक हातपाय धुई जाय लवकर बाथरूम मध्ये हाव ना आई धुतो ना मी डेटॉल साबणानच धुत असतो हातपाय आता आंघोळ करून दिली का तू मामाचा फोन काय आला आणि मला चकना देऊन पाहिला लगे तू तिकडे किती हातपाय भरवले ते मैदानात तिकडे तिला धुळला आहे ना सारा हातपाय करून टाकले आता मामाचे लेकरं मामा मामी काय म्हणतील कसं घाणेरडे पोरगा आहे रे बापा या बाईचं किती घाणेरडं झालं हे
हो ना आई, धुतो मी चांगल्या साबणानं हातपाय धुतो, पण माये बी कपडे टाकले ना. हो ते बी टाकले. जा जा बरं पहिले. अरे बापा रे, बॅग बीग ड्रेस बीस नवा घालून कुठे जायची तयारी आहे म्हटलं? कुठे चालली? कुठे नाही, रक्षाबंधनला राखी बांधायला जातो म्हटलं गजूले. लय दिवसाचं म्हणून राहिला तो. मागच्या हप्त्यात बी फोन आला त्याचा की ये बाई ये बाई. आणि 5 वर्ष झाली आता मी गेलीच नाही तर ती. या वर्षी जायचं आहे मला राखी बांधायला. तर मग तो बी लय बोलवला होता. आईचा बी फोन आलता, बाबाची बी तब्येत बरी नव्हती, तर म्हटलं भेटी बी होतात आणि सगळं होते. मी जाऊन येतो. मग यावर्षी काही पोस्टल राखी पाठवत नाही, तसं मी रेल्वेचे तिकीट बुक केले, तर मी जाऊनच येतो. आणि तसाही त्याचा फोन बी आला होता मला. तो मागच्या हप्त्यात बी मला म्हणेच की ये बाई आई बी म्हणे. ये म्हणलं की लगे येतोच म्हणतो मी. तुले नाही बी असं काही म्हणता येत नाही का? चालली लगे म्हटलं की लगे चालली लगे. कोणी बोलावलं की येतं का? तर आमची बाई होच, काहीले नाहीच नाही म्हणत. काही असं तोंडातून नाही हा शब्द निघते का नाही तुझ्या? बरं बरं, मग मी राखी बांधायला बी नाही जाऊ का? असं थोडी आहे की मी उठली सुटली चालली भावाच्या घरी, उठली सुटली की चालली भावाच्या घरी. पहा ना, आता 2-3 वर्ष झाली मी अजून गेली नाही भावाच्या घरी. 5 वर्ष झाले त्याला मी पोस्टानच राखी पाठवली. त्याच्या घरी गेली नाही रक्षाबंधनाले. मला जायचं आहे. तसं बी रक्षाबंधन काय 4-4 वेळा नाही येत की वर्षभरातून. एकच वेळा येते. मला जायचं आहे राखी बांधायला त्याला यावर्षी. आणि तसं बी 5 वर्ष झाली मी 5 वर्ष झाले राखी बांधायला मी तशी त्याला गेली नाही. कसं वाटेल बरं त्याला? त्याची बायको काय म्हणेल? आता त्याचं नवीन लग्न झालंय. त्या पोरीला आपल्या घरातलं काय समजते? पण ते काय म्हणेल की पा बापा राखी बांधायला एकुलती एक तर बहीण आहे, राखी बांधायला तर येत नाही तुम्हाला. त्यानं तर हे म्हटलं की मला रेल्वेची तिकीट बी काढून देतो म्हणे, याची बी जायची बी. तत्काळची तिकीट काढून देतो म्हणे, मी आजच ये म्हणे. आणि त्यानं तर म्हणे की माहीच तर नाही तिकीट, पण तुमची बी लेकरायची सगळ्यांनी घेऊन ये म्हणे. पहा तुमच्याबद्दल तो एवढा हे विचार करते, तिकीट काढून द्यायला लावते, आणि तुम्ही आता मला हे म्हणून राहिले असं? नाही माझ्याजवळ काही टाइम नाही आहे. मला बाई काम आहेत बाई. तुम्ही आहे रिकामे लोक. मला लय काम आहे. आणि तू बी काही जाऊ नको. एवढ्या दूर जायचं काही गरज नाही आहे. घरूनच आपली मस्त पोस्टानं 40 रुपयात राखी पाठवून दे. काही जास्त पैसे बी लागत नाही. काही जायचं काम नाही आहे. जायले 4 घंटे, याले 4 घंटे. पुरा दिवस तर 1 दिवस तर पुरा अशा यांना जाण्यातच जाते तुझ्या. ते तू गेली की तिकडे काही लवकर येत नाही. 5-6 दिवस 7-8 दिवस तू कशी बी राहतं तिकडे. आणि माझ्या डब्याचा बी काही प्रश्न आहे का नाही तुला की नवरा काय जेवील काही नाही? अशी जाता का मला सोडून तू? काय होतं त्याच्यात 5-6 दिवस गेलं तर? तुम्ही डबा मी सोडून लावून घ्या. मी सोडून डबा लावा. मी तुम्हाला वाटलं डबावाला लावून देतो, किंवा मग बाजूच्या भाभीला सांगतो की डबा देत जा तेवढा देते ते भाभी चांगली आहे ते देणारी. आणि तसे माझ्या पैशानं चालले मी. तुम्ही मला पैसे दिले ते मागच्या त्यातले, त्यातच माझे तिकीट काढले. मी वाचवतो घरात, खर्च करत नाही, हे करत नाही, ते करत नाही. तुम्ही आता मला नाही म्हणून राहिले. आणि तुम्हाला लयच माझ्या पैशाचं वाटत असेल तर माझा भाऊ देतोच म्हणते मला पैसे. याचं तिकीट देतो म्हणते, जायचं तिकीट देतो. आपल्याला फक्त जाणं आहे, राह नाही, राखी बांधले की चालले वापस. आणि तो म्हणे की मग पुढच्या रक्षाबंधन 9 तारखेला येते, शनिवार आहे त्या दिवशी, तर त्या दिवशी संध्याकाळी म्हणा किंवा मग रविवारी चिखलदऱ्याला जाऊ म्हणते फिरायला. चिखलदऱ्याला पाहा किती लोक चालले आता, किती बटबट गर्दी होती. 10-10 किलोमीटर पर्यंत रांगा होत्या होती. पहा किती लोक चालले होती. नाही आता काही घुमा फिरायचे दिवस नाही आहे. आणि सांगून राहिली तू भल्ली 10-10 किलोमीटर रांगा. एवढ्या दिवस काही जायची गरज नाही. आणि ते चिखलदरा किती रिस्की ठिकाण आहे. एवढे मोठे मोठे पहाड आहे, गाड्या स्लिप झाल्या, काय झालं, पावसाचे दिवस आहेत ना बाई हे. लेकरं लहान आहेत आपले अजून. आता काय ऑगस्ट महिना आहे. आता या ऑगस्ट महिन्यात गणपती बसतात. आता काय सप्टेंबर ऑक्टोबरला गेली की दिवाळी आहे. दिवाळीला मला वाटतं यावर्षी 21 तारखेला दिवाळी लवकर झाली यावर्षी. दिवाळीला जाजू वाटल्यास राहायचो मस्त. पोरायला सुट्टी असतात. आता या रक्षाबंधनची पोरायला काय शनिवारी आला सुट्टी देतील समजा शाळेवाले. पण मग त्याची शाळा पडत नाही का आता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पाय बरं 4-5 दिवस शाळा पडते मग लेकरायची. आणि दिवाळीला कसं आहे, थंडीचे दिवस राहते, पाणी पावसाळा संपून जाते, तेव्हा काही रिस्की ठिकाणी नसते. रेल्वेनं मस्त जाणंही होते, येणंही होते. मस्त तिकीट वगैरे भेटून जाते, सगळं आरामशीर मस्त जाऊ. मी बी येतो, मी त्या संग दिवाळीची सुट्टी राहते माझ्या कंपनीची. मग मला असं दिवाळीला जा म्हणता. दिवाळीची एवढी थंडी राहते तर किती वजन लागते मग संग? 4 जणांचे 4 स्वेटर, 4 जणांच्या 4 टोप्या, 4 ब्लँकेट घ्या, त्याचे 4 अजून कपडे डोळ्या घ्या कपड्याच्या. म्हणजे अर्ध्या बॅगा त्याच्यातच गमवा साऱ्या आहे की नाही? 2 बॅगा त्या याच्यातच भरतात आपल्या कपड्यानं. आता कसं पावसाचे दिवस आहे, कपडे न्यायचे जास्त काही टेन्शन नाही मला. आईच्या माझ्या वहिनीच्या साड्या होतातच मला, तर ते घेतलं की ब्लाऊज बी होतात मला त्याचे. मग मला टेन्शन नाही ते जास्त. आणि लेकराचे कपडे घेतले ना फक्त 2-2 जोडी. 2 साड्या माया घेतल्या, 2 जोड्या आपल्या पिंटूच्या घेतल्या. पावसाचे दिवस आहे, 2-2 ड्रेस घेऊन चालले. त्या लोकांचे कपडे घालशील का? काय म्हणेल तुझी भाऊजाई? की पाया माई आली माझ्या डोक्यावर बसली होती. आणि ते माझ्या कपडे घालू राहिली होती सारे. चांगलं वाटते का ते? पावसाच्या दिवसात असे कपडे एक तर पहिलेच तर वाळत नाहीत. अति कसं तुला वॉशिंग मशीन आहे तर लगेच कपडे वाढतात बी. आणि तर मला विचारायला तर पाहिजे ना की जाऊ का नको जाऊ? काही बायकोचा धर्म असते की नाही? की नवऱ्याला विचारावं पहिले कोणतं काम करायच्या जागी, की बा मी हे करू राहिली, मी जाऊ का, काय करू राहिली. काही व्यवहार करायचा असला तर नवऱ्याला विचारायला पाहिजे. काही गावाला जायचं असलं तर नवऱ्याला पहिले विचारायला पाहिजे जाऊ का नाही जाऊ. लगे बगे मस्त तिकीटही काढून टाकलं लेकरायचं, लगे बॅगे भरू राहिली. आता मी घरी आलो फिरून तर मला हा पिंटू म्हणते की बाबा आम्ही गावाला चाललो म्हणून मी आलो घरात पाहायला. नाही तर मला का तू डायरेक्ट घरातून निघताना सांगितलं असतं का? अशी पद्धत असते का हे बायकोची? सांग बरं तू. विचारणं नाही काही नाही, स्वतःच्याच हुशाऱ्या मारतं निरा. भावानं म्हटलं की चालली, मायनं म्हटलं की चालली, बापानं म्हटलं की चालली. क्या त्याला का गमत नाही का तुझ्याशिवाय निरा? 15 दिवस राहत नाही पोरगीनं, हप्ताभर राहत नाही, चालले मोठे निरा बोलायला तुले. भावानं म्हटलं की चालली, मायनं म्हटलं की चालली निरा. आता माय संग दिवसभर रोज फोनवर बोलत राहतं. तरी चाललीच तू भेटीली आता. अहो तसं नाही, बाबाची तब्येत खराब होती मागच्या ह्याच्यात म्हणून चालली आता.
हो मला बरं माहिती आहे. हा बाबाची तब्येत खराब होती तर मग त्याला व्हायरलच झालं होतं ना. ते कोणतं असं त्याला दवाखान्यात भरती केलं तर काय करतं झाली त्याची तब्येत. नाही लावता त्याला फोन काही नाही म्हणे जवळ बघा झाली म्हणे माझी तब्येत चांगली. ते बोलले माझ्या संग चांगलं कणकण बोलले. हा तुम्ही निरा भावानं फोन लावला आणि मायनं फोन लावला की निरा तू निरा बॅग धरूनच निरा नादा लावतो की जातो आणि विचारत बी नाही तुम्हाला कधी कधी. तर आता तर पाहिजे लगे रेल्वेची तिकीट काढून ठेवले तरी मला सांगून नाही राहिली. काही नाही ते कॅन्सल बिन्सल करून टाक. काय तर काही जाऊ नको गावाले. हा कॅन्सल बिन्सल मी नाही करत. मी जातो म्हणजे जातो गावाले. माझे तिकिटाचे पैसे गेले इकडे 2000 रुपये. हा मग ते माझे पैसे वाया जातील. आणि तत्काळ मध्ये तिकीट काढले नाही. तत्काळचे काही पैसे वापस नसतात कॅन्सल केल्यावर. सगळे पैसे कटून जातात. 4 वाजताची गाडी आहे मी जायला. मी करत नाही ते कॅन्सल. मला जायचं आहे. आणि तसं बी मी तुम्हाला तिकीट काही काढलं नाही. हा मला माहिती होतं तुम्ही वेळेवर नाटक करसाल म्हणून. अजून तिकीट अवेलेबल आहे. तुम्हाला काढायचं असेल तर काढा तिकीट. यायचं असेल तर या. नाही तर मग तुम्ही काही येऊ नका. मीच जातो एकटी. मला जाऊ देत नका तुम्ही. नाही म्हटलं ना काही नाही जा लागत. एवढ्या दूर जातं. आणि काय दिलं तर भाऊ तुले एक साडी देते फक्त तुला 200 रुपयाची. चालली मोठी जायला तिथं. आता घेऊन देऊ का नाही घेऊन देऊ त्याची इच्छा. आपलं राखी बांधायचं काम आहे. बहिणीचं कर्तव्य आहे भावाला राखी बांधायला. आपण करायच्या 2 पैशाच्या साडीसाठी चाललो का तर ती 200ची घेऊ का 100ची घेऊ. देते तर खरी ना. बस मला काही त्या साडीचं घेऊन देणं नाही. मला माझ्या भावाला राखी बांधायची म्हणून मी चालली. आता पाहतो ना मग मी बी की तुम्ही तुमच्या बहिणीला काय घेऊन देता. तर मग घेऊन देतो माझ्या बहिणीला किमान मी 1000 रुपयाची साडी तरी घेऊन देतो. त्या भाऊ काही नाही 200 रुपयाची साडी टाकते. आणि काय तर तुझी माय बिन तुझ्या भाऊ बी तुला बलवत राहते राखीले. त्याच्यापेक्षा तर मग ते 40 रुपयाला राखी पाठवलेली बरं त्याची ते 200 रुपयाचा पालू पाहिजे नाही आपल्याला. आणि तू बी अशी हलकी आहेस की तू भाऊ तुला एवढा दुरून बोलावते माय बोलावते तुले आणि तू निघतो अतून. आणि मग ते हातात 200 रुपयाचा पालू. राहू द्या. माझा भाऊ कसाही असो माझ्यासाठी चांगलाच आहे. हो ना. तर तुमचं तर लयच आहे हो बाई. जती गावाला जायचं म्हटलं की तुम्ही ना जाऊ देत नाही मला. निरा हाती नको जाऊ तती नको जाऊ हे नको करू ते नको करू. आजच्याशी बी तसंच म्हणून राहील तुम्ही. रक्षाबंधनला जाऊ नको शेवटी जाऊच नाही दिलं मला. वेळेवर टाइमपास करत बसले. माझ्या गाडीचा टाइम होऊन गेला. मग गाडी चालली गेली. मला तर मागच्या वर्षीच जायचं होतं पण तुम्ही मला जाऊन नाही दिलं. दिवाळीला जातो म्हटलं तर दिवाळीला बी या पिंट्याचे पेपर होते तर मग त्यासाठी जाणं नाही भेटलं मला. मग दिवाळी झाल्यावर तुम्ही मला म्हटलं बी नाही की जायो बाई ती आई बोलावून राहिली का बाबा बोलावून राहिली का भाऊ बोलावून राहिला. मग तर नाव नाही काढलं. मग तर वर्षभर झालं आता त्याला. आता दुसरी रक्षाबंधन आली तरी तुम्ही आता म्हणून बोलले की नाही जाऊ नको म्हणून. बरं एक काम करणं मग त्या भावालाच अति बोलाव. पाय ना बरं तो रिकामा आहे का येते का तर. तो कसं त्याच्या बरोबर ड्युटी करते हे करते. एक काम कर त्या भावाला म्हणा त्या माईला घेऊन ये अतिचे म्हणा यावर्षी रक्षाबंधन करायला. मस्त मी त्याच्यासाठी मग गोळ शिरा बिरा आणतो हॉटेलातून. गुलाबजामुन वगैरे आणतो सारा आणतो. वाटल्यास सगळ्यालाच बोलावून घे ना. बाबाला बोलाव वहिनीला बोलावून घेते. तसंही बोलावून घेता येईल. तुले भल्ला म्हणते तो 5 वर्ष झाले आली नाही 2 वर्ष झाले. अमकन ढमकन आली नाही तू असं तसं. आणि तो आला का तो. आलता तरी का तो आपल्या घरी. एवढी बहिणीची कदर आहे तर मग बहिणीला पाहायला याव की काय झालं काय नाही. याव जरासं बहिणीच्या घरी. ते नाही जमत का त्याला. फक्त फोन करते तुले. जेवली काय खाल्लं काय खाल्लं हे केलं. जसं त्याला भरोसा नाही की मी त्याला बायकोले खाऊ घालतो का नाही. त्याच्या बहिणीला खाऊ घालतो का नाही. तर फोन भरले करत राहते दिवसभराचे रिकामचोट. काय करते कंपनीत काम काय ना बाबा ऑफिसमध्ये त्या असेच असतात हे सरकारी नोकरीवाले. याला काही कामं नसतात ना ऑफिसमध्ये. दिवसभर रिकाम टेकडे असतात. मग लावतात बहिणीला लाव याला लावू दे त्याला लावू दे. आणि तू एक माय रिकाम टेकडी. काही झालं की निरा फोन लावत राहते. मग तुम्ही गेले का त्याला भेटायला. माझ्या बाबाची तब्येत होती तुम्ही गेले का भेटायला. फोनवरच म्हणता तुम्ही तर फोनच लावता. तुमचं तर निरा ऑफिसच असते निरा. काही म्हटलं की कंपनीचं काम आहे मला हे आहे ते आहे वावराचे काम आहे हे आहे. जाता का तुम्ही भेटायला त्याच्या घरी. जर तुम्हाला चला म्हणतो कधी बी तुम्ही तर घरातून जरा शेक निघत नाही. तुम्हाला घरी तर कोणाच्या घरी जाय वाटत नाही. तुम्ही इकडे तिकडे जात नाही काही नाही ते कसे येतील तुमच्या घरी. मग हे पहा माझ्या काही मूळ खराब करू नका. मला गावाला जायचं आहे. मला पैसे द्या जराशे. मला राख्या आणायच्या आहेत. मार्केटमध्ये जातो मी जराशे. आता 10 बोलता 10:30 वाजले बी. मी मग थोड्या वेळा पिंट्याला घेऊन जातो मार्केटमध्ये. आम्ही राख्या आणतो जरा 100 150 200 रुपयाला राख्या आणतो. जरा झिल्लट राख्या आल्या जरा मार्केटमध्ये 10-20 रुपयाच्या जराशे चांगल्या मी याच्यातून राख्या आणतो जरा शोरूम मधून चांगल्या. बापा 200 रुपयाची राखी. तो कलेक्टर आहे ना राखी बांधायला त्याला 200 रुपयाची राखी बांधतो. हो ना तर काय 200 रुपयाची साडी पालू देते तुला. त्याला काय 200 रुपयाची राखी बांधता का तू. 200 रुपयात तर मी घरात खर्च करतो जरासा. आपली मस्त 4-50 रुपयाची राखी घेऊन ये आणि आपल्याला पोस्टाच्या याच्यात टाकून दे आणि पाठवून दे. 40 रुपयात मस्त चालली जाते त्याच्याजवळ. त्याला तेच लायकीची आहे त्याच्या राखी. जाय तू मार्केटमध्ये. मला काही प्रश्न नाही तसा. जाय तू मार्केटमध्ये जाय 10-50 रुपयाला राख्या घेऊन ये. तिकडून लिफाफा बी घेऊन ये पोस्टाचा आणि ते तिकीट बी घेऊन ये. मग मी ते पोस्टात जातो त्यात राखी पॅक करून त्याला देऊन देतो. पत्त्यावर पाठवून देतो त्याच्या. अजून 8 दिवस टाइम आहे. रक्षाबंधन पर्यंत पोहोचून जाते राखी तोपर्यंत. नाही म्हटलं ना तुम्हाला दिसून नाही राहिलं का मला जायचं आहे गावाले. तुम्हाला दिसून नाही राहिलं का की मी सामान बिमान भरून बसली. हे बॅग बी भरून बसली. लेकराचे कपडे टाकले तिकीट काढून ठेवले. तुम्हाला काय समजून नाही राहिलं का बाबा कोणत्या भाषेत सांगू आता. मला जायचं म्हणजे जायचं. त्यात एक शब्द काय मला 17 खेप सांगायला नका लवकर तुम्ही. मला जायचं म्हणजे जायचं. मला जायचं आहे. तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ. तुमचे लय काम आहे तर बसा तुम्ही. तुमची आई आहे घरी स्वयंपाक करायला. तुम्ही बसा घरी. तुम्ही नका येऊ वाटल्यास तुम्हाला नाही यायचं आहे. पण मला जायचं आहे माझ्या भाव राखी बांधायला यावर्षी. नाही म्हटलं ना नाही झालं का यावर्षी. नाही म्हटलं ना मॅ तर मग तू नवऱ्याचा शब्द ऐकत जाय बरं. नाही जायचं हे तुला जायचं आहे ना तर ततीच राह. मग त्या माईच्या घरी येऊ नको डबल माझ्या घरी इकडे. अच्छा आले का अवकादवर तुम्ही. बरोबर रंग दाखवता हो तुम्ही रक्षाबंधनले. जायचं म्हटलं की जाऊ देत ना मला. आणि तुमच्या बहिणीचा बी फोन येऊ द्या. मग मी बी सांगतो तिला जरासं. मग तिला फोन लावू द्या आणि तिला म्हणू द्या की ये रे दादा राखी बांधायला. मग पहा मी कशी दाखवतो कशी काढतो तिची फोनवर. बहिणीच्या फोनला कशी जाता मग धावत मला विचारत बी तर नाही. मग त्याला 4 व्हीलर मध्ये पेट्रोल बी टाकायला पैसे भेटतात. नाही तर आम्हाला जायचं असलं की बाबा पेट्रोल महाग आहे आणि एवढे जण पाहिजेत तेवढे जण पाहिजेत. मग तर बहिणीच्या घरी म्हटलं की मग एकटी जाता मस्त. माहिती नसते बहिणीच्या घरून काही येतं राखी बांधून. तर तुमची बहीण येऊ शकत नाही का स्वतःच्या भावाला राखी बांधायला.
यायला पाहिजे तिनं बी इकडे. बल्ली म्हणून राहिली मी जातो बहिणीच्या घरी माया, तर मग तू बी तुझ्या भावाला बोलवत जाय. मी का बोलवायला नाही म्हणलो का? आपल्याच घरी बोलावून त्याइले मस्त गोडधोड जेवण करू त्याइले. त्याइले बोलाव ना तू आपल्या घरी. माई बहीण कशी मला बोलावते तर मी कसं जातो बरोबर. तुझ्या भावाला बोलावता, भाऊ कुठे येते? तूही बोलावते भावाले. मी काय मना करू राहिलो तुले? चालते तिकीट बिकीट काय ते कॅन्सल कर, माझ्याकडून काही पैसे घे. ते जाय तिकडे बाजारात लिफाफा घेऊन ये आणि ते हे बी घेऊन ये, राख्या बी घेऊन ये. पाठवून दे तुम्ही त्याइले. ते बॅग बिग जे भरून ठेवली ते ठेवून देत तुला दिवाळीले कामा येईल. आणि कॅन्सल करून टाक तिकीट. विचारायचंही नाही बा तू नवऱ्याले. स्वतःच्याच हुशार काय मारत राहायचं. स्वतःला काय एवढी हे समजतं का तू? स्वतःला हुशार समजतं का लय तू? जेव्हा पाहिजे तेव्हा निरा आपलीच मनमर्जी करत राहायचं. निरा माईचा आणि भावाचा फोन आला की निरा तै 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 करतो निरा जायला. काही नवऱ्याची काही व्हॅल्यूच नाही तुला निरा. लग्न झालं ना तुझ्या, आता लेकरं झाले तुले. जरा आता आहे ना तुझ्या भाऊ तिकडे तुझ्या मायबापाला वागवाले. मी काही तुला असं म्हणत नाही की बा तुझ्या मायबापा असं करू नको तसं करू नको, पण जरा कधी नवऱ्यानं म्हटलं तर ऐकायचं जरा. असं काय नवरा वाईट थोडी सांगू राहिला की तुले. एवढ्या दूर जातं मग माझ्या खायचाही प्रॉब्लेम होऊन जाते सगळा. जेवणाचा प्रॉब्लेम होते. आणि आता दिवाळीला जाय म्हणून राहिलो तुले. दिवाळीला जाय वाटल्यास 15 दिवस राह दिवाळीला जाऊन, पण आता जायची काही गरज नाही. लेकराच्या शाळा बुडतात. आता चालली लगे तू आतापासूनच. नाही मनमर्जी अशी बी काही नाही, मनमर्जी नाही. आणि मी तुमचं ऐकतो बी, असं काही नाहीये. पण आता हा बहीण भावाचा रक्षाबंधनचा सण आहे. सांगा एवढा मोठा सण आहे. आता माझा भाऊ बोलावून राहिला आणि त्यात तो शनिवारी आला. मग मी आता जातो बा, आता आजपासून 8 दिवस राहतो, येतो. आई बाबाची बी भेट होती. तर माझ्या भावाला राखी बांधून नाही देऊ राहिले आता. अजिबात आहे बाबा तुम्ही तर. काय म्हटलं ना, मी ठेवून देते सामान सुमान. स्वयंपाक बिंपाक झाला का तुझ्या? डब्बा बांधून दे. जायचं मला ऑफिसले. आज मला जरा काम आहे, मला बोलावलंय ऑफिसमध्ये आज, तर मला आज जरा जा लागते. आज रविवार आहे तरी मला जा लागते. डब्बा भरून ठेव लवकर, मला जायचं आहे कामाला. जेवण करतो मी, हात धुवून येतो, जेवण करतो मग कामाला जातो. मी नाही देत डबा बांधून, मी नाही देत आणि ताटे वळून नाही देत. जेव्हा नका जीव का जा का नका जाऊ कामाला. का तुमचेच काम करत राहू का? तुमच्याच मागे राहू का निरा मी? या इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, निरा तुमचा डबा द्या, हे करा ते करा, लेकराला सांभाळा. अशा दिवसासाठी जातो म्हणतात तर जाऊ नये दिले खडूस लेकाचे. प्रीती बांधव बाई लवकर डबा, कामाला जायचं आहे मला. लवकर बोलावलं मला ऑफिसले. दे पटकन, मला लय काम आहे अर्जंट आज. भरा तुमच्या हातानं, तुम्ही जेवायला बसा जा कामाला. मला काही घेणं नाही तुमचं. पिंटू आईला आवाज दे बरं, तिकडे टाइम उराला मला. आई बाबा बोलावून राहिले. आई तुला ऐकून येऊ राहिलं का हो? मी किती वेळचा आवाज देऊ राहिलो. बाबा बोलावून राहिले ना. ताट वाढून भूक लागली म्हणते ना, कामाला जा लागते त्याइले. मला नाही त्याचं ताट वाढून त्याइले. आज त्यानं माझा मूड खराब केला. तुला द्यायचं असेल तर दे तू ताट वाढून. मला बोलायचं बी नाही त्याच्या संग आता. बाबा आई नाही म्हणते ताट वाढून द्यायचं, आता घ्या म्हणते जेवण करा. म्हटलं तुले आवाज दे म्हणून, जाय बरं आवाज द्यायले. ते ना आई ताट वाढून भूक लागली त्याइले, जाऊ दे ना कामाले. तुला म्हणलं ना रे चमचा की मी देत नाही म्हटलं ताट वाढून त्याइले. जाय जाय त्या बाबाला सांगून दे, तुमचे काही काम करत नाही. आई तुमच्या संग बोलत बी नाही आता. तुम्ही गावाला नाही जाऊ दिलं तर जाय सांगू दे बाबाला. मला जायचं आहे तर स्वतः घेतील, खातील आणि जातील डबा घेऊन. मला काही सांगू नका आता. बाबा आई नाही म्हणते ना, तुम्ही घ्या बरं हातानं. तुम्ही दोघं जण मला काही परेशान करू राहिले. बरं मला बी जेवण करू द्या, नाही तर मी चालला जाईल मग खेळाले. बरं बरं कर तू जेवण कर, मग जाय मग खेळायला नंतर जायचं असेल तर. प्रीती ऐकायला येऊन राहिला का तुला? मी एवढा वेळचा आवाज देऊ राहिलो, दे ना ताट वळून. काऊन अशी करू राहिली तू? मी नाही देत बरं तुम्हाला डबा बिबा बांधून. स्वयंपाक करून ठेवला तुमच्यासाठी. जा ते पुरणपाकाचा हाताने घेतलं, जा तुम्ही घ्या हाताने तुमचा डबा भरा, जा तुम्ही कामाले. असं असं आता तोंडी तोंडी लागू राहिली का तुम्ही? आता तोंडी लागणं चांगलं आहे का नवऱ्या संग हे? अशी बोलतो का तुम्हाला आता? हो लागेल मी तोंडी. जा तुम्ही तुमच्या हाताने घ्या. बरं बरं कर मग तुझ्या मतान. तुला आता काय करायचं आहे तर मी काही त्या नांदी लागत नाही. नाही म्हणत ऐकतच नाही बाबा पोरगी निरा. नवऱ्याची तर काही इज्जतच नाही ठेवली निरा तिनं. वर्षातून एकदा जातो म्हणलं मी दिवाळीले फक्त, आणि आता म्हटलं रक्षाबंधनला जातो तर त्याच्यात बी तुम्ही नाही म्हणता जाऊ नको जाऊ नको. 5 वर्ष झाली मी गेली नाही माझ्या भावाला ओळायले. माझ्या मन होत नाही का की माझ्या भावाला ओळावं माझ्या हातानं? तुमच्या पैशाने जाऊ राहिली का मी? माझ्या भाऊ दिल मला तिकीट काढून. असं नाही तुम्हाला बी या म्हणून राहिले. आईला सोबत घेऊन जाऊ. पिंटू बी उजरायला आता. स्वतःच्या खिशाचे तर पैसे बी नाही चालले. असं नाही. माझ्या भाऊ म्हणते तुम्हाला चिकन करायला नाही, तू म्हणते तिकडे जवळ आहे नागपूरहून. तिकडे फुटाला तलावावर जाऊ म्हणते आपण. तिकडे नागपुरात एवढे मोठे हे आहेत ठिकाण आहेत पाहायला, तिकडे जाऊ म्हणते. किती दिवसापासून तुम्ही मला घुमाले घेऊन नाही दिले. या घरात बसून बसून मी एकटी चिडचिड होत नाही का? तुम्ही जाता कामाला, लेकरू जाते शाळेत, मी एकटी काय करू घरी? चिडचिड नाही होत का मला? माझ्या जीवाला निरा या घरात निरा नुसतं काम 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 करा, लेकरायचे करा, तुमचे काम करा, ते नंतर डबा बनवा, हे करा, हेच काम आहेत निरा. मला ना कुठे तुम्ही फिरायला घेऊन जात नाही, काही नाही काही नाही काही नाही. केले वाटत आता राग घेऊन. काय माणूस आहे बाबा काय माहिती रा? भावाच्या घरी जातो म्हटलं की यायला निरा करंटच लागते निरा. जाऊ देत नाही. आता 5 वर्ष झाले ना तरी मला जाऊ नाही देऊ राहिले. आता मस्त मी तिकीट काढली, बॅग भरली. माझ्या भावानं मला पैसे देतो म्हणते वाटल्यास तिकिटाचे. आता बाबाची तब्येत खराब होती तर मग माझी भेटी होते म्हटलं, तरी नाही जाऊ देऊ राहिले. तरी म्हणते जाऊच नको जाऊच नको. बसतो ना मी तुमच्याच भाकरी थापत बसतो घरी. आता वर्षातून एकदा सण येते भावा बहिणीचा रक्षाबंधन. तेव्हा मी मला जाऊ देत नाही. मस्त मार्केटमध्ये जातो म्हटलं. 200-300 रुपयाच्या राख्या आणतो म्हटलं. चुलत भावाला बांधतो म्हटलं, सख्या भावाला बांधतो म्हटलं. मस्त म्हटलं पेढे आणतो म्हटलं चांगले खव्याचे. माझ्या भावाला पेढे आवडतात तर पेढे आणतो म्हटलं. काजू कतली आणतो म्हटलं माझ्या भाषेसाठी. आईले जिलेबी आवडते तर जिलेबी आणतो म्हटलं. सारा मूळ खराब करून टाकलं येणं माया. पहा मग मित्रांनो असे आहेत हे नवरे. काही कामाची नाही. 5 वर्षांना जातो म्हटलं तर तरी मला जाऊ नाही देऊ राहिले. तुम्ही सांगा बरं आता कोणाची चुकी आहे तर? निरा माझ्या जन्म का निरा यायला भाकरी घेण्यातच गेला आहे का? कुठं बाईला जा वाटत नाही का? घरी असतो बसेल मी. लेकराचं करा, लेकरू शाळेत जाते, हे कामाला जातात, मग घरी मला चिडचिड होते. तर असं बाईला वाटत नाही का की माझ्या बाहेर जाव, कुठं फिरायला जाव? 5 वर्षातून आता मी गेली नाही. सांगा आता यावर्षी जातो म्हणलं तर मग त्याला राग नाही येणार का? निरा मी पोस्टानच पाठवली त्याला राख्या. काय बहिणीला वाटत नसते का आपल्या भावाला राखी बांधावं म्हणून? तरी म्हटलं की म्हणते जाऊच नको म्हणते रक्षाबंधनले. माया मन नसेल का होत बरं की मस्त जावा भावाच्या गावाले. एवढं मस्त मी तिकीट काढून ठेवले, बॅगा भरून ठेवल्या, लेकराचे कपडे घेतले. पिंटा किती उत्साही होता म्हणजे मामाच्या लेकरासंग खेळायला. त्याला काय वाटेल आता की आपली माय म्हणे आता आपला बाप जाऊन दूर आला. असं असते का? काही येत बापा नवरे तर मस्त
माझ्या भाऊ म्हणे चिखलदऱ्याला नेतो म्हणे, आता पावसाचे वातावरण आहे तर चांगलं असते तिकडे, हिरवळ बिरवळ असते. हा माझ्या भाऊ देतो म्हणे, तर त्याला यायला खूपून राहिला आता. हा जाऊन दूर राहिले मला आता हे तर नेत नाहीत ना मला. याचं तर ते कंपनीचं कामच राहते, काही बी आता रविवार आहे तरी आज कामाला चालले म्हणते, काय नाही तर कुठे चालले काय नाही तर. हा स्वतः तर नेत नाहीत. मग तुम्हीच सांगा आता, तसं जायला भेटते का बाईले घरी? हा किती कामं असतात घरी, वावराचे कामं आहेत, हे आहे ते आहे. हा टाइम काढून माणूस जात असते. हा प्रसंगानं गेले माणूस तर चांगला राहते. समजा की दिवाळी झाली, दसरा झाला किंवा अजून रक्षाबंधन झाला, असे सण असले की माणूस जाते. तसं जायला भेटते का बरं? हा वर्षभरातून जायला भेटत नाही, सणानिमित्त जाते कोणी. अशी आहे बा आता, काय करावं मग आता तुम्ही सांगा बरं. मग मी तर नाराज झाले बा प्रेक्षक हो, मी नाराज झाले. तुम्ही सांगा आता, मी लय नाराज झाले. मी ते काय करू तुम्ही सांगा आता. तुमचं मत काय ते कमेंट मध्ये सांगा बरं. मी काय करायला पाहिजे आता? तर त्याचं ऐकलं नाही तर मग अजून फुगून बसून अजून राग येते मग त्याला. हा अजून राग येईल त्याला. मग अजून ते फुगून बसलेलं त्याला चालते. हा माया दुःख दिसून राहिले त्याला, आता बसले फुगून तिकडे, वाढून नाही दिलं तर. असं आहे बा मग ते आमच्या घरी. हा सांगा आता तुम्ही काय करू, मी तुम्हीच सांगा आता. आता म्हणावं लागेल अजून जरासं, आता द्या लागेल वाळून बिळून जरासं, चावडे चोपडी लावा लागेल त्याला. काय म्हणतात काय नाही अजून, आता जाऊ देते का नाही जाऊ देत. पण तुम्ही बी जरासं सांगा काय करायला पाहिजे नाही त्याला, काय खुश करायला पाहिजे म्हणजे मला मग ते जाऊ देतील गावाले, है की नाही? तुम्ही बी जा म्हटलं मस्त. हा हे जर समजा हा व्हिडिओ जर समजा माझ्या बहिणी पाहत असतील ना, तर तुम्ही जा म्हटलं. असं काही आपल्याला कामानिमित्त जायला भेटते आणि बहिणीला भावाला राखी बांधलीच पाहिजे. मस्त मार्केटमध्ये जा, चांगली महागाची राखी घ्या, 50-100 रुपयाची. तर 10 रुपयाची काही राखी घेऊ नका. आपला भाऊ कसाही असो, भाऊजाई कशी असो, पण आपलं आपण काम करायचं, आपली राखी बांधायची आपण, है की नाही? आपल्या आई बाबाला भेटून यायचं, जायचं. तसं काही आपलं जाणं होत नाही ना. आपण काही असे रिकामचोट्यानं कामा जात नाही. हा कामानिमित्त जातो, सणाच्या निमित्तानं. आणि माझ्या भावाला विनंती आहे, हा माझ्या भावाला अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या बहिणीला येऊ देत जा तुमच्या घरी. तिला तुम्हीच त्याच्या घरी नका जाऊ देत जाऊ. हा आणि कधी बहिणीनं राखी पाठवली पोस्टानं, तिला बी बोलवा जा. कधी तिला चांगलं वाटते, कधी बहिणीला वाटत नाही का तुमच्या की तिनं तुमच्या घरी यावं म्हणून. आज तर माझ्या काय मूड खराब करून टाकला. आज तर माझ्या तिकिटाचे पैसे गेले. आता कॅन्सल तिकीट करायला लागेल तर मला काही पैसे भेटतील नाही त्याच्यात. पण जाऊ द्या, जास्त काही महाग नाही, 2000 रुपये गेले माय. पण आता येईल मनवल्याशिवाय कसं जावं लागेल मला? हा तुम्ही मला सांगा बरं, कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा मला की येईल मनवासाठी मी काय काय करायला पाहिजे. आज तर काही जात नाही. आता पाहिजे 2-3 दिवसांनी येईल जरासं याचा राग शांत करतो. हा त्याला वाळून बिळून देतो तर कामाला जावं लागते. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मग थँक्यू. कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. हा कमेंट करून सांगा बरं मला तुमच्या भाऊजीला कसं म्हणावं लागते तर. हा म्हणजे मग मला येत्या रक्षाबंधनला जायला भेटेल. कमेंट करा नक्की.